आम्ही सांगत होतो की आपण उपाययोजना केल्या तिथे फायदे होत आहेत. जिथे नवीन तयार झाले स्पॉट त्याच्यावर आपण परत उपाययोजना करू आणि जिथे करूच नाही शकत तिथे पंप वगैरे अधिक प्रमाणाचे लावून मोठ्या क्षमतेचे ते करतोय. पण लोकांना कन्फ्युज करणं हे पहिल्यापासून काम चालू आहे. आजही मुंबई भरतीये. अ, राजकीय गोष्टींच्या व्यतिरिक्त देखील मुंबईमध्ये म्हणजे आता पाऊस सुरू झालेला आहे 2-4 दिवसांपासून आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे जे आपण म्हणू शकतो की आश्वासनं दिली होती अ, महापौर बनण्या अगोदर किंवा महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये की मुंबई तुंबणार नाही. अ, ज्या मुंबईचे आयुक्त आहेत त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मी मुंबईकरांना खात्री देते की मुंबईची तुंबई होणार नाही. पुन्हा त्याच गोष्टी होत आहेत. पुन्हा पावसाळ्यामध्ये मुंबई पाण्याखालीच जाते. काल एक घटना चेंबूरमध्ये घडली. एक झाडच जे आहे ते मुळासहित एका स्कूल बसवरती पडलं आणि त्यामध्ये एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 4-5 जण जखमी आहेत. ते ही आश्वासनं जी दिली होती किंवा जे एक दाखवलं होतं की मुंबईकरांना चांगले दिवस येतील, ते हे आश्वासनं पूर्ण करण्यामध्ये हे आत्ताचं जे भाजपचं सरकार आहे ते पूर्णपणे अपयशी झाले असं वाटतंय आपल्याला. मला वाटण्यामध्ये नाही. आता मुंबईकर बोलायला लागलेत की ठाकरे होते तेच बरे होते. तुम्ही कुठल्याही याच्यावरती ज्या कमेंट्स येतात हे मुंबईकर देतात ना किंवा मुंबईच्या बाहेर देत असतील. पण ते बघतायत ना, त्या कमेंट्स वाचूनच आपल्याला कळतं. अनेक कमेंट्स मध्ये हेच आहे की मग ठाकरेच बरे होते. कारण आम्ही तर त्यावेळेलाही सांगितलं होतं. ज्या वेळेला मी महापौर झाल्यानंतर आदित्य ठाकरे साहेबांनी हम्म. अंडरग्राऊंड टाक्यांचं नियोजन केलं 3-4 ठिकाणी. ते आज यशस्वी होताना दिसतंय. पण बर. त्यावेळेला आमच्यावरती खूप ॲलिगेशन केले आणि करत आहेत, करत राहतील. तो काय प्रॉब्लेम नाही, कारण त्यांचा तो धंदाच आहे. पण मुंबई ही सॉसर आहे, एक बशीसारखं आहे. हे जरा बरोबर. ऐकताना आत्ता कळलं, तर हा आश्चर्याचा धक्का आहे. हम्म. मग मुंबई आम्ही काय वेगळं सांगत होतो का? आम्ही मराठीत, अस्खलित मराठीत सांगत होतो. किती उपाययोजना केल्या तर त्या फायद्याच्या पण ठरतात. कारण 2005 नंतर ब्रीमस्टॉडचं जे प्रकरण आम्ही आणलं प्रपोजल, त्याच्यामुळे बरेच उदजन केंद्र चालू झाली. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला मुंबईकरांना राहत मिळतीये. पण काही ठिकाणी नव्याने स्पॉट झालेत, काही ठिकाणी जुनेच आहेत. पण त्याच्यातही आजूबाजूला जागा नसल्यामुळे ते उपाययोजना होत नाहीये. म्हणजे अगदीच सत्ताधारी आम्ही होतो म्हणून केलं नाही का, आता ते आहेत म्हणून करत नाही का, असं नाही म्हणणार. पण यांना सवय आहे भाजपानं की जे नाही नाही तर होणार आहे ते पण होणार करू. मुंबईचा तो भौगोलिकच एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मग हेच कोणी तर आम्ही सरकारमध्ये येतो. सांगतोय ना, हा. हम्म. हेच आम्ही तेव्हा सांगत होतो तर आम्हाला नावं ठेवली जात होती. हेच आम्ही सांगत होतो की आपण उपाययोजना केल्या तिथे फायदे होत आहेत. जिथे नवीन तयार झाले स्पॉट त्याच्यावर आपण परत उपाययोजना करू आणि जिथे करूच नाही शकत तिथे पंप वगैरे अधिक प्रमाणाचे लावून मोठ्या क्षमतेचे ते करतोय. पण लोकांना कन्फ्युज करणं हे पहिल्यापासून काम चालू आहे. आजही मुंबई भरतीये. आज प्रतीक्षा नगरमध्ये जर गेलात, अंधेरी प्रतीक्षा नगरमध्ये 2023-24, 2024-25 आणि 2022च्या मे काय जून मध्ये जे रस्ते लाडके कॉन्ट्रॅक्टर रस्ते दिले, बघा जरा जाऊन झालेत का? सीसी सांगितले होते, मास्टिक केले. मास्टिक केल्या हरकत नाही. सेव्हिंग कुठे वापरली? म्हणजे तुम्ही मुंबईकरांना वेडे समजता काय? फुटपाथ बनवून द्यायच्या होत्या. 2 रस्ते अजून मास्टिक मध्ये करायचे होते. आजही तिथे आत्ता गुडघ्याभर पाणी आहे. प्रतीक्षा नगर मी जाऊन आलीये. काय बर. बघताय मग? काय नियोजन आहे तुमचं? काय प्रशासन ऐकतंय? आणि एएमसी होत्या त्या आता एमसी आहे. ही सुदैवाची बाब आहे आमच्यासाठी. पण मग त्या अशा जर ओढत असतील ट्विटरवर की बशी आहे, मग एएमसी असताना नाही कळली की बशी आहे? आता उलगडा झाला. म्हणजे हा सरळ सरळ
जर प्रशासनच कुठच्या तरी पक्षाच्या दावणीला बांधलं जात असेल तर मला वाटतं आम्ही आम्ही अ, जेव्हा सत्तेत होतो आम्ही कितीतरी वेळा वॉकआउट केलंय. अख्खं सभागृह आम्ही बंद पाडलंय प्रशासनाच्या विरोधात. असं नाही होत, आम्ही प्रशासनाला पाठीशी नाही घातलं. करा ना वॉकआउट, बघूया तुम्हाला वरून परमिशन मिळते का. प्रशासनावरती आमचा नव्हता ना, मग तुमचा आता दाब दाखवा. तुमचा आता पुरा डील झालाय. आम्ही तरी कॉलर पकडत होतो आणि पकडू, अजूनही पकडतो. नाही पण पहिलाच पाऊस आहे भाजपला किंवा भाजपच्या ज्या आता रितू तावडे ह्या महापौर आहेत तर त्यांना पूर्वीचा असा काही अनुभव नाहीये. त्यामुळे हा पहिला पावसाळा, हे पहिलं वर्ष, त्यांचं काम बघून मग त्यांच्या कामाचं मूल्यांकन केलं तर बरं होईल, की आतापासूनच तुम्ही त्यांच्या कामाचं नाही मूल्यांकन नाही, सुरू केलेलं मुळामध्ये आहे? महापौर आहे, संविधानिक पद आहे, पण त्या महापौर पदाला कुठलाही अधिकार नाही. बर. प्रशासकीय अधिकार कुठलाच नाही, आम्हालाही नव्हता. आम्ही कोविड काळात मेडिकल असल्यामुळे आम्ही आमची असलेला अनुभव शेअर केला. हम्म. पण कुठलंही प्रशासन महापौरांना विचारून की असं टेंडर काढू का, तसं असं करू शकत नाहीत आणि करतही नाही बर. प्रशासन. बर. आता त्याच्यात ऋतू तावडे उडी मारणार असतील तर मला माहिती नाही. हम्म. आम्ही कधीच नाही केलं का, कारण कधीच आले पण नाही. आणि आमच्या काळात तर संपूर्ण हेच लागलं, कोविड काळ चालू कोविड होता. झालं. पण तरी पण महापौर अंकुश ठेवण्याचा सगळेच करतात. म्हणजे ते आपण काही नवीन नाही करत आहेत. आज त्यांच्याकडे गाडी बंगला सगळं मिळतं, कारण तो मानाचं पद आहे आणि ते मिळालंच पाहिजे. त्याचा बरोबर. उपयोग मुंबईकरांसाठी झाला पाहिजे. त्या फिरतायत, असंही मी नाकारणार नाही. एक महिला हा आहे, म्हणजे त्यांच्या त्यांच्या म्हणजे जसाही पाऊस सुरू झाला तसंच त्या पण स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचे दोर फ्रीडम आहे का तेवढं जरा अवलोकन करा. बर. ठीक आहे. मुंबईचा हा. आतापर्यंतच्या मीटिंग पाहिल्या ना तुम्ही, हम्म. कोणी कोणी घेतल्या महापौर मध्ये असून. तसं एकही मीटिंग आमच्या वेळेला झाली असेल तर दाखवून द्या. कारण एकदा असा प्रकार घडत होता. मी स्वतः उद्धवजींना विचारलं, उद्धवजी काही आमदार, म्हटलं जर ते आमदार कोण येऊन मीटिंग घेणार असतील तर मी नाही थांबणार. बर. त्यांनी सांगितलं नाही, महापौर आहेत त्यांनीच घ्याव्या. हे सुनील प्रभूंच्या वेळेला पण झालं ना, माझ्या वेळेला पण आम्ही केल्या, आम्ही नाही घेतलं. तुम्ही अध्यक्ष असाल ना तर अजून कोण असाल, तुम्ही पक्ष कार्यालयात जा आणि घ्या तिथे खाली. परंतु महापौरांच्या बाजूला बसून एखादा पक्षाचा अध्यक्ष बोलत असेल तर मग त्या महापौर संविधानिक पदाचा अपमान आहे. ठीक आहे, तुमचा ती इशारा महिला म्हणून समजला. तिचा अपमान आहे, त्या ताईंचा अपमान आहे. नक्कीच तुम्ही कोणाकडे इशारा करताय हे सगळ्यांना समजलेलं आहे. परंतु हा पहिलाच पावसाळा आहे. कुठलाही अनुभव नसताना रितू तावडे ज्या पद्धतीने फिरतायत, जसं तुम्ही म्हणालात की एक महिला असून त्या घरात बसलेल्या नाहीयेत, तर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी गटारांची साफसफाई झालेली नाहीये, त्या सगळ्या गोष्टी ते बघतायत आणि असाच अनुभव घेऊन पुढच्या वेळच्या पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना ह्या म्हणजे अगदीच सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील 100% अशातला काही भाग नाही, परंतु हा अनुभव गाठीशी बांधून त्या आणखीन चांगलं काम करतील अशी एक आशा आणि अपेक्षा व्यक्त करायला काहीच नाही नाही, हरकत नाहीये. मुळामध्ये आशा आणि अपेक्षेचा काही प्रश्नच नाही. हं. इथे प्रत्येक महापौराला करावंच लागतं. करावंच फक्त लागतं, बरोबर, ते त्यांचं प्रशासन कसं प्राथमिक काम आहे. ऐकतंय, हं. प्रशासन कसं ऐकतंय आणि प्रशासन नेमकं कोणाचं ऐकतंय हे बघायला लागेल. बरं, चालेल. हे आपण बघूयात आणि धन्यवाद मॅडम, तुम्ही मुंबई आउटलुकला इतका वेळ दिलात.